रांजणगाव गणपतीजवळ अष्टविनायक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच। आज सलग दुसऱ्या दिवशी एक सिमेंटचा ट्रक याचा भीषण अपघात झाला आहे। दौंड तालुक्यातील पाटस येथून सिमेंटच्या बॅगा भरून भीमाशंकरकडे निघालेल्या एका ट्रकचा चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक थेट रस्त्या शेजारी असणाऱ्या 10 फूट खोल चारीमध्ये उलटला आहे। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकने रस्त्यालगतच्या महावितरणाचा वीज खांब पूर्णपणे उखडून टाकला। यामुळे या भागातील 4 गावांचा विजेचा खोळंबा झाला आहे। सध्या महावितरणकडून युद्ध पातळीवर या तारांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे। या अपघातात ट्रक चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने ट्रकचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे आणि सिमेंटचे मोठे नुकसान झाले आहे। मात्र सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या अपघातामुळे अष्टविनायक महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षितता प्रश्न ऐरणीवर आला आहे। मध्यरात्री रांजणगाव गणपती येथील लांडे वस्ती येथे भरधाव वेगाने येणारा ट्रक लांडे वस्ती परिसरातील टनला पलटी झालेला आहे। आपण पाहू शकतो की सिमेंटाने भरलेला ट्रक व यामध्ये लाईटीचं या ठिकाणी प्रचंड असं या ठिकाणी नुकसान झालेले आहे। परिसरातील सर्व गावांचे या ठिकाणी लाईट खंडित झालेले आहे। तरी प्रशासनाने तात्काळ या गंभीर बाबीची दखल घेऊन लाईट तात्काळ चालू करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी सर्व ग्रामस्थांनी विनंती केलेली आहे।